नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून खूपच चटपटीत चमचमीत अशी रेसिपी बनवतोय। तर यासाठी इथे मी 1 कप पोहे घेतलेत। आता हे पोहे बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि पोह्यांमध्ये भरपूर पाणी घालून पोहे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। इथे मी पोहे 2 वेळा स्वच्छ धुवून घेतले। यानंतर आता हे एका चाळणीमध्ये मी निथळत ठेवते। असेच आता हे पोहे चाळणीमध्ये 5 मिनिटं बाजूला ठेवून देऊया, म्हणजे पोह्यातलं पाणी सगळं निघून जाईल आणि पोहे सॉफ्ट होतील। आता इथे मी अर्धा कप चण्याची डाळ पाण्यात भिजत ठेवली होती। तर ज्या कपाने आपण पोहे मोजून घेतले त्याच कपाने मी अर्धा कप चण्याची डाळ घेतली। ती 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि यानंतर पाणी घालून 3 तास भिजत ठेवली होती। 3 तासानंतर पहा ही डाळ अगदी सॉफ्ट झाली। आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। तर यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। यानंतर 2 ते 3 चमचे पाणी घालून ही डाळ अशी जाडसर वाटून घ्यायची आहे। पहा अगदी बारीक नाही आहे, अशी रवाळ वाटून घेतले आणि वाटताना कमीत कमी पाणी घालायचे। इथे मी 2 ते 3 चमचे पाणी घातले। आता ही वाटलेली डाळ एका बाउलमध्ये काढून घेतली। आता पोहे पहा इथे सॉफ्ट झालेत, हे सुद्धा यामध्ये काढून घ्यायचे। आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया। इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते यामध्ये। यानंतर अर्धा इंच आलं किसून घेतलंय ते घालायचं। इथे आता मी बारीक चिरलेला कांदा घालते। 1 चमचा सफेद तीळ घालायचे। सफेद तीळ दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात यामध्ये। अर्धा चमचा धनेपूड घातली। यानंतर अर्धा चमचा इथे मी जिरं घातलं। पाव चमचा हळद घालायची आहे। यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घातली, त्यामुळे लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे इथे कमी जास्त करा। मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घातलं। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मी इथे अर्धा चमचा मीठ घातलंय। यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची भरपूर। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली मेथी सुद्धा घालू शकता, बारीक चिरलेला पालक घालू शकता। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। पोह्याच्या मॉइश्चरमध्येच हे आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हे जास्तच ड्राय वाटत असलं तर 2 ते 3 चमचे पाणी घालू शकता यामध्ये। तर हे पहा असं आहे। याचे आता आपल्याला पकोडे बनवायचे आहेत। तर असे थोडेसे हाताने प्रेस करून हे पकोडे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत। तर इथे मी आता तेल गरम करत ठेवलं होतं। तेल व्यवस्थित असं गरम आहे। गॅसची फ्लेम आता मीडियम करायची आहे आणि पकोडे तेलामध्ये सोडायचे आहेत। थंडीमध्ये संध्याकाळी चहा सोबत खाण्यासाठी खूपच मस्त अशी रेसिपी आहे। तर इथे आता मी पकोडे तेलामध्ये सोडलेत। आता याचे बबल्स थोडेसे कमी झाल्यानंतर आपण हे उलटून घेऊ। घरच्या साहित्यामध्ये होणारी अगदी चवदार अशी रेसिपी आहे। यामध्ये आपण पोहे वापरलेत, त्यामुळे हे पकोडे खूपच क्रिस्पी होतात। मीडियम फ्लेमवरतीच आता हे गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊ। तर यांना आता खूप मस्त असा रंग आलाय। काढून घेऊया। याच्यातलं तेल निथळून घ्यायचं आणि पकोडे काढून घ्यायचे।
पाहू शकता अगदी मस्त दिसतात। यामध्ये जे आपण तीळ घातलेत ते सुद्धा वरती दिसतात आणि दिसायला आणि चवीला सुद्धा खूपच मस्त होतात ते पकोडे। तर आता इथे मी हिरव्या चटणीबरोबर त्याचबरोबर चिंचेच्या आंबट गोड चटणीबरोबर हे सर्व केलेत। तुम्ही टोमॅटो केचप बरोबर सुद्धा हे सर्व करू शकता। इथे मी थोड्याशा मिरच्या फ्राय करून घेतल्यात। सध्याच्या थंड वातावरणामध्ये चहासोबत खाण्यासाठी अगदी चटपटीत अशी रेसिपी आहे। तर इथे मी एक पकोडा तुम्हाला तोडून दाखवते। आतपर्यंत अगदी खुसखुशीत होतात आणि वरून मस्त कुरकुरीत होतात हे पकोडे। एकदा तरी नक्की करून पहा, तुम्हाला आवडतील याची मला खात्री आहे। कमी आणि घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी झटपट अशी ही चवदार रेसिपी आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान चटपटीत आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।